नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 6 ही या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत. प्रकरण क्रमांक 6चा जो काय स्वाध्याय तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6च्या मधील जे काही सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, प्रकरणाचं नाव आहे साधारणतः कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे त्यातील वस्तुनिष्ठ प्रश्न आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रकरणाचा जो सारांश आहे किंवा प्रकरणामध्ये आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे शिकलेले आहात ते अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी समजायला मदत होईल. या अनुषंगाने आपण प्रश्न क्रमांक जो आहे 1 त्यातील उपप्रश्न आहे त्यामध्ये खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा या प्रकारचा जो प्रश्न आहे की यामध्ये पहिलं विधान आहे की संचालकांचा संघ म्हणजे संचालक मंडळ. या प्रकारे तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे. पर्याय क्रमांक यासाठी अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक 2 आहे की फक्त व्यक्ती संचालक बनू शकते. फक्त संचालक जर बनत असेल तर फक्त व्यक्ती ही संचालक बनते. या प्रकारे तुम्हाला विधान क्रमांक 2 जे आहे या ठिकाणी पूर्ण करायचे. त्यानंतरचं विधान क्रमांक असेल विधान क्रमांक 3 आहे की कंपनीत कमाल 15 संचालक असू शकतात. या प्रकारे तुम्हाला अचूक विधान द्यायचं आहे. कंपनीमध्ये किमान 15 संचालक असू शकतात. या प्रकारे तुम्हाला जे विधान क्रमांक 3 आहे यासाठीचा अचूक पर्याय यामध्ये निवडायचा आहे. अचूक पर्यायाचं त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर विधान क्रमांक असेल 4, एका व्यक्तीस कमाल 20 संचालक पदे भूषवण्याची परवानगी आहे. म्हणजे एका व्यक्तीला कमाल 20 संचालक पदे तो त्या ठिकाणी काम करू शकतो. या प्रकारे एका व्यक्तीस कमाल 20 संचालक पदे भूषविण्याची परवानगी आहे. या प्रकारे विधान तुम्हाला क्रमांक 4 पूर्ण करायचे. पुढील विधान आहे की एका व्यक्तीस सार्वजनिक कंपनीची कमाल 10 संचालक पदे भूषवण्याची परवानगी आहे. या प्रकारे विधान क्रमांक 5 असेल. त्यानंतर नंबर नेक्स्ट असेल की संचालक ओळख क्रमांक हा संचालकांना आवश्यक आहे. संचालक ओळख क्रमांक हा या ठिकाणी तुम्हाला अचूक पर्याय यामध्ये नंबर ब असेल. हा या 6 क्रमांकाच्या विधानासाठी तुम्हाला नमूद करायचे. विधान क्रमांक 7 असेल संचालक मंडळास वैधानिक अधिकार हे कायद्याने मिळालेले असतात. संचालक मंडळाला जे अधिकार मिळालेले आहेत ते वैधानिक अधिकार मिळाले आहेत, कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत. हे आपण या पद्धतीने विधान पूर्ण करणार आहात. विधान क्रमांक 8 असेल मध्यस्थ या भूमिकेतून संचालक कंपनीचे प्रतिनिधित्व करतात. संचालक हे मध्यस्थ म्हणून एकतर कंपनी आणि भागधारक यांच्यामधील मध्यस्थ या भूमिकेतून संचालकांची भूमिका ही महत्त्वाची आणि म्हणूनसाठी मध्यस्थ या भूमिकेतून संचालक कंपनीचे प्रतिनिधित्व करतात. या प्रकारे विधान तुम्हाला पूर्ण करायचे. विधान क्रमांक असेल 9, व्यवस्थापकीय संचालकांची 5 वर्षाकरिता नेमणूक केली जाते. व्यवस्थापकीय संचालक हे 5 वर्षांसाठी त्या ठिकाणी नियुक्त केले जातात. हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचे. विधान क्रमांक असेल 10, संचालक मंडळाच्या देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शनानुसार व्यवस्थापकीय संचालक यांनी काम केलं पाहिजे. व्यवस्थापकीय संचालकांनी काम केलं पाहिजे. म्हणजे व्यवस्थापकीय संचालक हे संचालक मंडळाच्या निर्देशानुसार काम करतात. या प्रकारे विधान क्रमांक 10 आहे हे तुम्हाला पूर्ण करायचे की संचालक मंडळाच्या देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शनाखाली व्यवस्थापकीय संचालक यांनी काम केलं पाहिजे. या प्रकारे विधान तुम्हाला पूर्ण करायचे. विधान क्रमांक असेल 11 की ज्यामध्ये पूर्णवेळ संचालक किंवा पूर्णवेळ संचालकाला कर्मचारी संचालक असे देखील संबोधलं जातं. पूर्णवेळ संचालक की जे कर्मचारी या पद्धतीने नियमित कर्मचारी या पद्धतीने देखील काम करतात आणि म्हणूनसाठी पूर्णवेळ संचालकाला कर्मचारी संचालक असे देखील संबोधले जाते. या प्रकारे विधान क्रमांक 11 तुम्हाला पूर्ण करायचे. विधान क्रमांक 12 आहे की व्यवस्थापकाला कंपनीचा संचालक असण्याची आवश्यकता नसते, गरज नसते. म्हणजे व्यवस्थापकाला कंपनीचा संचालक असण्याची आवश्यकता नाही आहे. ते स्वतंत्ररित्या व्यवस्थापक म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतात. त्यांची नियुक्ती त्या पद्धतीने केली जाऊ शकते की जे संचालकच असले पाहिजे असं नाही. आणि म्हणूनसाठी व्यवस्थापकाला कंपनीचा संचालक असण्याची गरज नसते. या प्रकारे विधान तुम्हाला पूर्ण करायचे. त्यानंतरचं विधान आहे सूचीबद्ध कंपनीला पूर्णवेळ संचालकांची आवश्यकता असते. या प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचे की सूचीबद्ध कंपन्या ज्या आहेत की अशा कंपनीला पूर्णवेळ संचालकाची आवश्यकता असते. विधान क्रमांक 14 आहे की संचालक मंडळास मार्गदर्शन करणं हे कंपनी चिटणीसाचं त्या ठिकाणी एक वैधानिक कर्तव्य आहे. या प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचे. त्यानंतरचं विधान आहे की
ICSI चा सभासद कंपनी चिटणीसाचा व्यवसाय करू शकतो. ICSI या प्रकारे तुम्हाला विधान या ठिकाणी किंवा या प्रकारचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे की ICSI चा सभासद कंपनी चिटणीसाचा व्यवसाय करू शकतो. विधान क्रमांक असेल 16. सचिवीय अंकेक्षण अहवाल हे फॉर्म नंबर MR3 या विहित स्वरूपातच सादर करावे लागते. या प्रकारे सचिवीय अंकेक्षण अहवाल हे फॉर्म नंबर MR3 या विहित नमुन्यात सादर करावे लागते. या प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने जी विधानं आहेत या पद्धतीने तुम्हाला पूर्ण करायची आहेत. पर्याय त्या ठिकाणी अचूक निवडायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही प्रश्न क्रमांक अ मधील जो उपप्रश्न आहे तो आपण अभ्यासला. यानंतर आपण उपप्रश्न अभ्यासणार आहोत जोड्या जुळवा. यामध्ये गट अ आणि गट ब या प्रकारचे दोन त्या ठिकाणी गट आहेत. यापैकी गट अ साठी आपल्याला गट ब मधील जे पर्याय आहेत ते अचूक पद्धतीने निवडायचे आहेत. अ गटातील अ असेल की ज्यामध्ये संचालक मंडळ. आता संचालक मंडळासाठी अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 5 की व्यवस्थापनाचे विस्तृत अधिकार. संचालक मंडळाला व्यवस्थापनाचे विस्तृत अधिकार त्या ठिकाणी मिळालेले असतात. हा त्या ठिकाणी अचूक पर्याय असणार आहे. अ गटातील अ या पर्यायासाठी ब गटातील 5 क्रमांकाचं जे काय पर्याय आहे तो या ठिकाणी अचूक असणार आहे. त्यानंतर नंबर 2 असेल की व्यवस्थापकीय संचालक. व्यवस्थापकीय संचालक हे एक प्रकारचे असे संचालक आहेत की ज्यांना व्यवस्थापनामध्ये विशेष महत्त्वाचे अधिकार प्रदान केले असतात. आणि यासाठी ब या पर्यायासाठी या ठिकाणी गट ब मधील 6 क्रमांकाचा जो पर्याय आहे हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. व्यवस्थापकीय संचालक की ज्यांना व्यवस्थापनाचे विशेष महत्त्वाचे अधिकार असतात. क या पर्यायासाठी क हा पर्याय काय आहे की कंपनी चिटणीस. कंपनी चिटणीसासाठी तुम्हाला जर या ठिकाणी अचूक पर्याय निवडायचा असेल तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा त्या ठिकाणी अचूक असेल की संचालक मंडळास मदत करतो व सल्ले देतो. या प्रकारे कंपनी चिटणीसाची भूमिका आहे. ड हा पर्याय असेल किंवा ड या करिता प्रथम संचालक याकरिता आपल्याला जो अचूक पर्याय यामध्ये निवडायचा आहे की यामध्ये पर्याय क्रमांक असेल साधारणतः 7 प्रवर्तकाने नियुक्त केलेला. प्रथम संचालक हा असतो की जो प्रवर्तकांनी नियुक्त केलेला असतो या प्रकारे. आणि म्हणून ड यासाठी तुम्हाला 7 नंबरचा पर्याय आहे हा तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर ई की पर्यायी संचालक यासाठी जर तुम्ही नियुक्त करत असाल यासाठी जर पर्याय जर नियुक्त करत असाल तर तो पर्याय क्रमांक असेल 1 की संचालकांनी नियुक्त केलेला. पर्यायी संचालकाची नियुक्ती कोणी केली असते? पर्यायी संचालकाची नियुक्ती ही संचालकांनी केली असते. आणि म्हणूनसाठी ई या प्रकारासाठी ई या विधानासाठी गट ब मधील 1 नंबरचा जो पर्याय आहे हा तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने हा आपण या पद्धतीने पहिला प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्यानंतर आणखी एक जोड्या जुळवा यासाठी गट आणि गट ब या प्रकारे आहे. त्यातील अ गटासाठी साधारणतः अ गटामध्ये सार्वजनिक कंपनी आहे की सार्वजनिक कंपनीसाठी तुम्हाला यामध्ये जो काय आपल्याला पर्याय निवडायचा आहे सार्वजनिक कंपनीसाठी साधारणतः या ठिकाणी जर आपण पर्याय निवडला तर किती असेल साधारणतः सार्वजनिक कंपनीसाठी किमान 3 संचालक हे त्या ठिकाणी आवश्यक असतात. पर्याय क्रमांक 7 हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. नंबर ब असेल खाजगी कंपनी. आता खाजगी कंपनीसाठी देखील या ठिकाणी किमान 2 संचालकांची आवश्यकता असते. यासाठी देखील पर्याय क्रमांक 6 आहे हा देखील तुम्हाला यामध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर सचिवीय अंकेक्षण की यामध्ये संचालक मंडळाने नियुक्त केलेला. सचिवीय अंकेक्षण कोण असतो किंवा सचिवीय अंकेक्षक आपण त्याला म्हणतो. सचिवीय अंकेक्षक हा कोण आहे की संचालक मंडळाने नियुक्त केलेला असतो त्याला म्हणायचं आहे सचिवीय अंकेक्षक. त्यानंतर ड असेल की संचालकाचे प्रासंगिक जे रिक्तपद आहे यासाठी तुम्हाला अचूक पर्याय यामध्ये द्यायचा आहे की पर्याय क्रमांक 1. आता पर्याय क्रमांक 1 की ज्याला म्हणायचे संचालकाच्या मृत्यूनंतर उद्भवते. संचालकांचे प्रासंगिक रिक्तपद जे आहे हे संचालकांच्या मृत्यूनंतर उद्भवते. या प्रकारे तुम्हाला विधान क्रमांक ड साठी पर्याय क्रमांक गट ब मधील 1 हा या ठिकाणी अचूक पद्धतीने निवडायचा आहे. आणि ई यासाठी संचालक मंडळाचे जे अधिकार आहेत संचालक मंडळाचे अधिकार या ठिकाणी काय आहेत तर यामध्ये साधारणतः संचालक मंडळाचे अधिकार आहेत की जे सामूहिक अधिकार म्हणून ओळखले जातात. त्यासाठी पर्याय क्रमांक 2 हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे ई या प्रकारासाठी ई या विधानासाठी ई या शब्दासाठी तुम्हाला ब गटातील जो 2 नंबरचा पर्याय आहे सामूहिक अधिकार हा या ठिकाणी तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीने ब हा जो उपप्रश्न आहे हा या ठिकाणी आपण निवडलेला आहे. त्यानंतर उपप्रश्न आहे क खालील प्रत्येक विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा.
ते आपण या ठिकाणी अभ्यासतोय. यामधील पहिलं विधान आहे की मालकी व व्यवस्थापन यांच्यात विभक्तीकरण आहे असे वैशिष्ट्य असणारी संस्था की जिला संयुक्त भांडवली संस्था यासाठी अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक 2 आहे की कंपनीची वित्त व्यवस्था की ज्याला आर्थिक व्यवस्था पाहणारा अधिकारी म्हणून ओळखला जातं की ज्याला म्हणायचे मुख्य वित्तीय अधिकारी हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक 3 की कंपनीच्या भागधारकांच्या निर्वाचित प्रतिनिधींचा संघ की ज्याला आपण संचालक मंडळ या नावाने ओळखतो. विधान क्रमांक 4 कंपनीचा वैधानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व समन्वयक असणारा अधिकारी की ज्याला आपण कंपनी चिटणीस या नावाने ओळखतो. विधान क्रमांक 5 असेल कंपनी चिटणीसाला आवश्यक अशी पात्रता की जो ICICIचा किंवा ICSIचा तो काय असला पाहिजे, सभासद असला पाहिजे. त्यानंतर विधान क्रमांक 6 असेल कंपनीचे एजंट, विश्वस्त व व्यवस्थापकीय भागीदार की ज्याला संचालक मंडळ या नावाने ओळखला जातं. विधान क्रमांक 7 आहे की विविध कायद्यांच्या अनुपालनाची पडताळणी करणारं जे अंकेक्षण आहे त्याला सचिवीय अंकेक्षण या प्रकारे ओळखलं जातं. सचिवीय अंकेक्षण हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक 8 कंपनी दस्तऐवजांचे प्रमाणीकरण करण्यासाठी सही करणारा एक मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी की ज्याला काय म्हणायचं आहे, कंपनी चिटणीस. कंपनी चिटणीस एक प्रकारचा मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून ओळखला जातो की तो कंपनीचे जे दस्तऐवज आहे त्याचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक सही करणारा विश्वस्त म्हणून किंवा सही करणारा एक प्रकारचा व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून ओळखला जातो. सोबतच संचालकांचे कंपनीबरोबर असलेल्या नात्याचं स्वरूप जे आहे ते एक प्रकारचं विश्वस्ताचं नातं आहे हे आपण लक्षात घेऊ शकता. विधान क्रमांक 10 आहे की सचिवीय लेखापरीक्षण म्हणजे सेक्रेटरियल स्टँडर्ड नंबर 1 नमूद करा. साधारणतः सेक्रेटरियल स्टँडर्ड नंबर 1 कोण आहे की संचालक मंडळाच्या सभांसंदर्भात सचिवीय मानक. संचालक मंडळाच्या सभांसंदर्भातील जे सचिवीय मानक आहे ते सेक्रेटरियल स्टँडर्ड 1 म्हणून यामध्ये आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर सचिवीय लेखापरीक्षण सेक्रेटरियल स्टँडर्ड नंबर 2 ही त्या ठिकाणी नमूद करा. तर यामध्ये सर्वसाधारण सभेच्या संदर्भामध्ये सचिवीय मानक हे या ठिकाणी विधान क्रमांक 11साठी अचूक पर्याय असणार आहे, अचूक त्या ठिकाणी संज्ञा असणार आहे. आणि सचिवीय लेखापरीक्षण की ज्याला सेक्रेटरियल स्टँडर्ड 3 यामध्ये जर नमूद केलं तर लाभांश संदर्भामध्ये सचिवीय मानक यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सेक्रेटरियल स्टँडर्ड 3 मध्ये कशाच्या संदर्भात आहे तर त्यामध्ये लाभांश संदर्भामध्ये सचिवीय मानक या प्रकारचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा पुढील उपप्रश्न आपण अभ्यासतो आहोत. यानंतरचा उपप्रश्न आपण अभ्यासतो आहोत. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. त्यातील पहिलं विधान आहे की भागधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने कंपनीला वेगळ्या व्यवस्थापन मंडळाची आवश्यकता असते. तर हे विधान बरोबर आहे. कंपनीमध्ये कमाल 15 संचालक असण्याची अनुमती आहे. हे देखील विधान बरोबर आहे. सार्वजनिक कंपनीसाठी किमान 10 संचालकांची आवश्यकता असते. तर या ठिकाणी सार्वजनिक कंपनीसाठी किमान 10 संचालकांची आवश्यकता असते या प्रकारची जे विधान आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. साधारणतः चौथं विधान आहे की चिटणीस पदासाठी संचालक ओळख क्रमांकाची गरज असते. हे देखील विधान चुकीचं आहे. कार्यकारी संचालकाला बाहेरील संचालक म्हणतात. हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर विधान क्रमांक आहे 6 प्रवर्तक हे स्वतंत्र संचालक बनू शकत नाहीत. प्रवर्तक हे स्वतंत्र संचालक बनू शकत नाहीत हे देखील विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. विधान क्रमांक 7 की एकूण संचालक मंडळाच्या 2/3 संचालक हे सभासदांनी निवडलेले असतात. हे देखील विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. विधान क्रमांक 8 की संचालक मंडळाची रिक्त पदे भागधारक भरू शकतात. हे देखील विधान त्या ठिकाणी काय आहे, साधारणतः बरोबर आहे. त्यानंतर विधान क्रमांक 10 आहे की संचालक हा कंपनीचा सेवक आहे. हे विधान मात्र चुकीचं आहे. विधान क्रमांक 11 आहे की कंपनीबरोबर करार करून व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती त्यामध्ये केली जाते. कंपनीबरोबर करार करून व्यवस्थापकीय संचालकाची काय केलं जाते, नियुक्ती केली जाते. हे देखील विधान बरोबर आहे. व्यवस्थापकीय संचालकाची वयोमर्यादा ही किमान 21 वर्ष तर कमाल वयोमर्यादा ही 70 वर्ष आहे. हे देखील विधान बरोबर आहे. कंपनी एकापेक्षा जास्त व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करू शकते. हे विधान देखील अचूक आहे, बरोबर आहे. आणि विधान क्रमांक 14 आहे की भारतीय कंपन्या व्यवस्थापकांपेक्षा व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करण्यास त्या ठिकाणी प्राधान्य देतात. तर हे देखील विधान त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने गटात म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधील हा जो उपप्रश्न आहे तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. यानंतरचा उपप्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा.
गटात बसणारा शब्द शोधा या प्रकारच्या प्रश्नामध्ये महिला संचालक, प्रवर्तक, कार्यकारी संचालक या प्रकारे प्रवर्तक हा या ठिकाणी काय असणार आहे, गटात बसणारा शब्द आहे. नंबर 2 आहे की संचालक मंडळाच्या सभेत गैरहजेरी, वैयक्तिक हितसंबंध जाहीर न करणे आणि संचालक ओळख क्रमांक. तर यातील संचालक ओळख क्रमांक हा या ठिकाणी गटात बसणारा शब्द आहे. या पद्धतीने प्रश्न क्रमांक ई हा या ठिकाणी आपण अभ्यासायचा आहे. नंतर पुढचा प्रश्न असणार आहे, यानंतर प्रश्न क्रमांक असणार आहे फ, खालील विधाने पूर्ण करा. खालील विधाने पूर्ण करा. तर यामध्ये पहिलं विधान आहे की मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण असे वैशिष्ट्य असणारी संस्था की ज्याला संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी या नावाने तुम्ही लक्षात घेऊ शकता. या प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचे. विधान क्रमांक 2 आहे खाजगी कंपनीतील संचालकांची किमान संख्या 2 या प्रकारे तुम्हाला पूर्ण करायची, 2 असते. नंबर विधान क्रमांक 3 आहे सार्वजनिक कंपनीतील संचालकांची किमान संख्या ही 3 या प्रकारे तुम्हाला उत्तर यामध्ये द्यायचे. एक व्यक्ती कंपनीतील संचालकांची किमान संख्या ही 1 एवढी असते. या प्रकारे तुम्हाला पूर्ण करायचे. विधान क्रमांक असेल 5, कंपनीच्या प्रथम संचालकाची निवड प्रवर्तक करतो. हे या ठिकाणी प्रवर्तक पूर्ण त्या उत्तर तुम्हाला द्यायचे. त्यानंतर विधान क्रमांक 6 आहे की सूचीबद्ध कंपनीमध्ये किमान एक महिला संचालक असणं देखील गरजेचं असतं. सूचीबद्ध कंपनीमध्ये एक महिला संचालक असावी. या प्रकारे आपण विधान क्रमांक 6 पूर्ण करायचे. विधान क्रमांक 7 असेल संचालक मंडळ किंवा याला आपण जे काय म्हणूयात की प्रासंगिक रिक्तपद भरण्याचा अधिकार हा कोणाला असतो, नेहमी संचालक मंडळाला असतो. सोबतच विधान क्रमांक 8 आहे विश्वस्त या भूमिकेनुसार संचालक कंपनी हिताचं रक्षणकर्ते म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. साधारणतः विश्वस्त या भूमिकेनुसार संचालक कंपनी हिताचे रक्षणकर्ते आहेत. या प्रकारे तुम्ही उत्तर पूर्ण द्यायचं आहे. विधान क्रमांक 9 आहे कंपनीच्या प्रथम चिटणीसाची नेमणूक प्रवर्तक त्या ठिकाणी करतात. आणि विधान क्रमांक 10 आहे की सचिवीय अंकेक्षण या अंकेक्षणानुसार विविध कायद्यांच्या अनुपालनाची पडताळणी त्या ठिकाणी होत असते. तर अशा पद्धतीने विधान क्रमांक 10 पूर्ण केलेला आहे. आणि जो फ हा जो काय उपप्रश्न आहे तो देखील आपण आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतरचा उपप्रश्न आहे ग, कंसातील अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये कंसातील अचूक पर्याय निवडत असताना आवर्ती संचालक यामधील जो काय आहे आवर्ती संचालकासाठी योग्य पर्याय या ठिकाणी असणार आहे की आवर्ती संचालक म्हणजे असे संचालक की जे आळीपाळीने निवृत्त होत असतात आणि यासाठी आळीपाळीने निवृत्त होतो या प्रकारचं यासाठी तुम्हाला अचूक उत्तर त्यामध्ये द्यायचे ब गटासाठी. नंतर नंबर 2 असेल पर्यायी संचालक. आता पर्यायी संचालक काय आहेत की पर्यायी संचालक की जे गैरहजर असलेल्या संचालकांच्या जागी नियुक्त केले जातात. गैरहजर असलेल्या संचालकांच्या जागी नियुक्त केले गेलेले संचालक की ज्यांना पर्यायी संचालक म्हणून लक्षात घ्यायचे. आणि म्हणूनसाठी गैरहजर असलेल्या संचालकांच्या जागी नियुक्त ज्यांना पर्यायी संचालक यासाठी गट अ मध्ये तुम्हाला या पद्धतीने उत्तर लिहायचे. नंबर 3 असेल की महिला संचालक. आता महिला संचालकाची काय केलं जाते, नियुक्ती केली जाते, पण कुठे, प्रत्येक सूचीबद्ध कंपनीमध्ये. आणि म्हणूनसाठी प्रत्येक सूचीबद्ध कंपनीमध्ये या प्रकारे तुम्हाला उत्तर त्यामध्ये द्यायचे किंवा प्रत्येक सूचीबद्ध कंपनी या प्रकारे उत्तर द्यायचे. आणि विधान क्रमांक असेल 4 की प्रथम संचालक. जे प्रथम संचालक आहेत की त्यासाठी तुम्हाला अचूक या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे की प्रवर्तकाद्वारे नियुक्त केले जातात. प्रवर्तकाद्वारे नियुक्त केले जाणारे संचालक की ज्यांना प्रथम संचालक म्हणून आपण लक्षात घेतो आहोत. या पद्धतीने उपप्रश्न आहे ग हा या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, यानंतरचा उपप्रश्न आहे ह, एका वाक्यात उत्तर लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे की कंपनीचा आर्थिक आराखडा बनविण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते. तर यासाठीचं उत्तर असणार आहे की मुख्य वित्तीय अधिकारी याच्याकडे कंपनीच्या आर्थिक आराखडा बनवण्याची पूर्णतः जबाबदारी असते. हे आपण लक्षात घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे की सचिवीय मानकाचे महत्त्व काय आहे. सचिवीय मानकाचं महत्त्व असं आहे की सचिवीय मानकाच्या माध्यमातून कंपनीतील चिटणीसाची जी काय कार्यपद्धती आहे त्यामध्ये एक संगता, एक सूत्रता किंवा त्या ठिकाणी एक समानता असावी या हेतूने या सर्व प्रकारची सचिवीय जी मानकं आहेत ती या कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये प्रत्येक चिटणीसाकडनं किंवा प्रत्येक कंपनी जी काय संस्था आहे ICSIच्या माध्यमातून या सर्व प्रकारची सचिवीय मानकं कंपनीच्या हेतुपुरस्सर किंवा कंपनीच्या हितावह त्या ठिकाणी काय केलं जातात, अवलंबले जातात. ते सर्व जे नियम आहेत ते सर्व या माध्यमातून अनुसरण त्याचं केलं जातं. ही असेल कंपनी सचिवीय मानक. म्हणजे सचिवीय मानक याचा अर्थ असा की सर्व कंपन्यांमध्ये एक सुसंगतता व समान दर्जाचे संस्थात्मक प्रशासन त्या ठिकाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून सचिवीय मानकांचं जे काय उद्दिष्ट आहे किंवा सचिव मानकं ही अस्तित्वात आलेली आहे.
आणि या प्रकारची जी पद्धत आहे सचिवीय मानक जी आहे ती फक्त भारतामध्येच त्या ठिकाणी या प्रकारची पद्धती ही त्या ठिकाणी अवलंबली जाते. अशी पद्धत जगामध्ये कुठेही आढळत नाही हे आपण यामध्ये लक्षात घेऊ शकता. अशा पद्धतीने या प्रकारचा प्रश्न आहे की याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक असेल पुढील की संचालक मंडळाला मार्गदर्शन कोण करतं. तर संचालक मंडळाला मार्गदर्शन कोण करतं, तर या प्रकारे संचालक मंडळाला जे मार्गदर्शन आहे हे साधारणतः कंपनीचे जे चिटणीस आहे कंपनी चिटणीसाकडनं संचालक मंडळाला मार्गदर्शन त्यामध्ये केलं जातं. या प्रकारचं मी आता उत्तर द्यायचं आहे. विधान क्रमांक असेल 4 किंवा प्रश्न क्रमांक आहे 4 की व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यकाल काय आहे. तर व्यवस्थापकीय संचालकाचा कार्यकाल हा साधारणतः 5 वर्षांसाठीचा आहे हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. यानंतरचा उपप्रश्न असणार आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर यातील पहिलं विधान आहे की सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक असतात. या प्रकारे तुम्हाला अचूक उत्तर यामध्ये द्यायचे. नंबर 2 विधान आहे नोंदणी अधिकारी कंपनीच्या प्रथम संचालकांची नियुक्ती करतात. तर या प्रकारच्या विधानासाठी अचूक विधान असणार आहे की प्रवर्तक कंपनीच्या प्रथम संचालकाची नियुक्ती करतात याप्रमाणे. आणि नंबर 3 विधान आहे की कंपनी कायदा 2013 मध्ये सचिवीय मानकं नमूद केली आहेत. आता सचिवीय मानकं जी आहेत ही साधारणतः कंपनी कायदा 2013 मध्ये सचिवीय मानकं नमूद केली आहेत. ही विधान मात्र या ठिकाणी आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचे नमूद करायचं आहे. कारण 2013 कंपनी कायदा 2013 मध्ये त्या प्रकारची जी काही नमूद केलेली सचिवीय मानकं आहेत ती या ठिकाणी अनुकरण तिचं केलं जातं, अनुपालन त्या कायद्यानुसार यामध्ये करावं लागतं. त्यामुळे कंपनी कायदा 2013 मध्ये सचिवीय मानक नमूद केली आहेत. या प्रकारे विधान तुम्हाला अचूक असू द्यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. त्यातील पहिली संकल्पना आहे संचालक, त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक, स्वतंत्र संचालक, कार्यकारी संचालक, अकार्यकारी संचालक, पर्यायी संचालक, संचालकांची प्रासंगिक रिक्त पदे, मुख्य वित्तीय अधिकारी, कंपनी चिटणीस, सचिवीय मानक आणि सचिवीय अंकेक्षण. या प्रकारे तुम्हाला ही सर्व संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत. निश्चितपणे या सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला सर्व जी वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ती तुम्हाला या पद्धतीने सोडवायची आहेत. या अनुषंगाने प्रकरण क्रमांक 6 जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 विषयीची सविस्तर माहिती आहे ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.